हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही प्रिया विचार करते की अर्जुन आणि सायली जिथे हनीमूनला जाणार आहेत तिकडे कसं जायचं. तर ती रविराज किल्लेदारांना काय थाप मारायची याबद्दल ती स्वतःशीच बोलत असते. तर मित्रांनो, प्रियाला अर्जुन आणि सायलीचा हनीमून स्पॉईल करायचा असतो ना, म्हणून तिचे हे प्रयत्न सुरू आहेत. आता इकडे अर्जुन सायली झोपलेले आहेत, पण दोघेही विचार करतायत की आता काय करायचं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही अजूनही माझ्यावर चिडला आहात का? तर सायली म्हणते, तुम्हाला जे करायला हवं ते तुम्ही करत नाही. तुम्हाला अजूनही आपलं जाणं थांबवता आलं नाही. मग अर्जुन म्हणतो की मी प्रयत्न केला ना, तुम्ही बघितलं. चैतन्य आणि मम्माचं आधीच बोलणं झालं होतं, हे मला काहीच माहीत नव्हतं आणि चैतन्य पण काहीच सांगितलं नाही. आधीच माती खाल्ली. मग सायली म्हणते, माती तर आपली झाली सर. जर आईंची समजूत नाही काढली ना, तर आपणाला त्या म्हणजेच. मग अर्जुन हसून म्हणतो, मून. तर सायली म्हणते, हां त्याला जावं लागेल. मग मित्रांनो, अर्जुन सायलीला सांगतो, तुमचा खरा प्रॉब्लेम काय माहीत आहे? फक्त एका शब्दाचा, म्हणजेच हनीमून कन्सेप्टची भीती वाटते. नाहीतर आपण या एका रूममध्येही एकत्र आहे ना, आणि कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये तेच करायचं आहे. इतकं हायपर का होत आहे? तर सायली म्हणते, हे वेगळं आणि ते वेगळं सर. तर अर्जुन म्हणतो, कसं वेगळं सांगा मला. फक्त 2-4 दिवसासाठी बेड आणि रूम बदलणार, बाकी सगळं सेमच असणार ना. फक्त तुम्ही तुमच्या मनातील भीती काढा. तुम्ही असा विचार करा की कुसुमताईबरोबर तुम्ही किंवा मी आणि चैतन्य असं फिरायला गेलोय, तर मग तिथं ती ट्रिप कशी हॅपी असते असा विचार करा. हल्ली लोक हनीमूनसारखं बेबी मून पण करतात, तसं आपलं फ्रेंड मून. चालेल का? तर सायली म्हणते, हो. न चालायला काय करायचं? माझ्याकडे दुसरा पर्याय कुठं उरलाय? तर अर्जुन म्हणतो, तुमच्याकडे नाही, आपल्याकडे. वी आर द सेम टीम, रिमेंबर? मिसेस सायली, हे सगळं फक्त आपल्यासाठी, पण बाकी सगळ्यांसाठी हनीमूनच असेल, ओके? मग सायली हसून म्हणते, हो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, उद्या सकाळी खाली गेल्यानंतर हनीमूनसाठी जी तयारी लागेल ती उत्साहाने करा. मम्मासमोर सगळ्यात तुमचा उत्साह दिसू दे. मग दोघेही खूप हसतात. मित्रांनो, इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज किल्लेदारांच्या घरी प्रिया आणि विपुल यांच्या साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी विपुलचे आई आणि वडील आलेले असतात. तिथे रविराज म्हणतात की 2-3 दिवसात साखरपुडा करून घेऊ. तर कुसुम म्हणते, हो, मुलांची मनही जुळलेली आहेत. मग साखरपुड्याला उशीर नको करायला. मग विपुलचे आईवडील म्हणतात, हो, तुम्ही म्हणाल तसं. तर हे सगळं प्रिया ऐकत असते. ती मनात म्हणते की हा किल्लेदार माझा सत्यानाश करूनच सोडणार आहे. मग विपुलचं लक्ष प्रियाकडे जातं. तो म्हणतो, हाय तन्वी. आणि तो म्हणतो, साखरपुड्याची डेट फिक्स करण्याआधी आपण तन्वीला एकदा विचारूया. आणि विपुल तिला विचारतो. मग काय, या प्रियाचं नाटक सुरूच होतं. मित्रांनो, रविराज म्हणतो, काय झालं तन्वी? मग प्रिया म्हणते, मला कोणतीही डेट चालेल, पण माझ्या इन्स्टिट्यूटची स्टडी टूर आहे ना. मी गेले नाही तर ऑथेंटिक डिझाईन्स मला बघायला मिळणार नाहीत. आणि त्यासाठी 2-4 दिवस लागतील ना. मग रविराज म्हणतात, अगं पण साखरपुडा महत्त्वाचा. तर विपुल म्हणतो, नाही, ती आधी स्टडी टूरवरून जाऊन येऊ दे. मग लगेच प्रिया विपुलला थँक्यू म्हणते. ती रविराजला म्हणते, थँक्यू बाबा. काय आहे ना, आश्रमात असताना मला मनासारखं शिक्षण घेता आलं नाही. आत्ता तुमच्यामुळे हे शक्य आहे. आता इथे विपुलचं वागणं बघून सुमन म्हणते, प्रत्येक मुलीला विपुलसारखा नवरा मिळू दे. आता मित्रांनो, इकडे सकाळी सायलीने लाडू करायला घेतले आहेत. हे पाहून कल्पना सायलीला म्हणते की हे काय चाललंय सायली तुझं? मग सायली म्हणते, अहो, आज प्रवासाला निघायचंय ना, मग तहान लाडू, भूक लाडू करून घेते आणि चिवडा पण बनवलाय. हे ऐकून मात्र अस्मिता हसते आणि स्वतःच म्हणते मनात, हनीमूनला कोण लाडू चिवडा घेऊन जातं का? या मुलगीची लायकीच नाही 5 स्टारमध्ये जाण्याची. डाऊन मार्केट कुठली. सायली कल्पनाला सांगत असते की मी मेथीचे ठेपले पण बनवणार आहे. 3-4 दिवस राहतील ना आमच्यासोबत. आता हे ऐकून कल्पना विमलकडे बघते. एका साईडला उभं राहून अर्जुनही हे ऐकत असतो आणि मनात म्हणतो, सायली, आपण शाळेच्या ट्रिपला जातोय का? नाटक करण्यासाठी भलतंच काही बोलताय तुम्ही.
आता अर्जुनला सायलीच्या वागण्याचं टेन्शन येतं आणि अस्मिता जे काही बोललं तेही त्यानं ऐकलेलं असतं, त्यामुळे तिचाही तिला राग आलेला असतो. मग कल्पना सायलीला विचारते, सगळं तुझं बाजूला ठेव आणि बॅग भरून झाली का? तर सायली म्हणते, हो, स्वेटर, कानटोप्या, हातमोजे, पायमोजे, शेकण्याची पिशवी, औषधं सगळं काही ठेवले बॅगमध्ये मी. आता मात्र हे ऐकून अर्जुन कपाळावर हात मारतो आणि म्हणतो, या अशाच वागत राहिल्या ना घरच्यांना नक्कीच डाऊट येईल. आता मलाच काहीतरी करायला हवं. कल्पना राहिलेलं काम विमलला सांगते आणि सायलीला घेऊन बाहेर येते आणि बसायला सांगते. ती सायलीला म्हणते की अगं तुम्हाला निघायचं आहे आणि हे तू काय करत बसली आहेस? तर सायली म्हणते, अहो माझी बॅग पण भरून झाली. तर ही अस्मिता मित्रांनो सायलीकडे बघून मनातल्या मनात म्हणते, या मूर्ख मुलीला हनीमून म्हणजे नेमकं काय वाटतंय? हिला काहीतरी अर्धवट माहिती असणार आहे. हिच्या भोळेपणाचा मस्त फायदा करून घेता येईल. कल्पना मात्र सायलीला सांगते, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर सायली म्हणते, कशाबद्दल? तर कल्पना म्हणते, आता तू आणि अर्जुनने बाळासाठी प्रयत्न करायला हवेत. हे बघ, तुम्ही जाताच तिथं सुंदर निसर्ग, शांतता, निवांतपणा असेल आणि तो वेळ सत्कारणी लावा आणि मला लवकरात लवकर नातवंडाची गोड बातमी द्या. आणि कल्पना हसते. मग अस्मिता म्हणते, मम्मा सायली बघ बिचारी किती घाबरली, तिला उगाच टेन्शन देऊ नको. मग कल्पना म्हणते, तिला मी टेन्शन देत नाही आणि तू सायलीची बाजू कधीपासून घ्यायला लागलीस? तर अस्मिता म्हणते, बाजू घेत नाही, माझा भाऊ हनीमूनला चाललाय ना, त्यांना छान एन्जॉय करू दे, त्यांना मुलाचं दडपण कशाला देतेस? तर मित्रांनो हे सगळं ऐकून सायलीला घामच फुटलेला असतो. ती पदराने घाम पुसत असते आणि कल्पनाकडे बघून मान हलवत असते. मित्रांनो इकडे प्रिया आणि साक्षीचं कारस्थान सुरू झालंय. साक्षी प्रियासाठी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूटचं खोटं लेटर देते आणि म्हणते, तुझ्या किल्लेदारच्या तोंडावर मार. तर प्रिया म्हणते, अगं किल्लेदारचा वकिली मेंदू जरा जास्तच चालतो, म्हणून अशी तयारी करावी लागते. मग साक्षी प्रियाला रिसॉर्टचं बुकिंग देते जिथं सायली आणि अर्जुन थांबणार असतात आणि एक फोटो पण पाठवते आणि म्हणते, याचा चेहरा लक्षात ठेव, तो आपल्या कामाचा माणूस आहे. तुला काहीही अडचण आली तर याच्याशी कॉन्टॅक्ट कर. याला इतका पैसा पुरवलाय की तो आपल्यासाठी गुडघ्यावर पण चालत येईल. तर प्रिया म्हणते, मला माहीत आहे तू सगळं व्यवस्थित प्लॅन करशील. थँक्यू सो मच. मग महिपती म्हणतो, मस्केबाजी कमी कर आणि माथेरानला गेल्यावर तोंड कमी आणि डोकं जास्त वापर. त्या अर्जुन सुभेदाराच्या तोंडावर मला हसू नाही दिसलं पाहिजे. मग प्रिया म्हणते, हो, त्या दोघांचा हनीमून असा स्पॉईल करते ना, आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. तर साक्षी म्हणते, कामाला लाग आधी. अर्जुनचा श्वास कोंडायचा तर चैतन्याचं नाक दाबायला हवं. तू तिथं प्रयत्न कर आणि मी इथं प्रयत्न करते. आता इकडे सायली रूममध्ये टेन्शनमध्येच बसलेली असते. तेव्हा तिला भेटायला अस्मिता येते. ती सायलीला म्हणते, सायली हनीमूनला जाणार तू? मज्जा आहे तुझी. सायली हे ऐकून पटकन उठून उभी राहते. मग अस्मिता, अगं बस अशी म्हणते. सायली बसते. तर अस्मिता, हनीमूनला एन्जॉय करायचं असतं, तुला माहीत आहे ना, असं म्हणते. तर ही सायली कसं तरी मान हलवून हो हो म्हणते. तर अस्मिता म्हणते, अगं मग घाबरल्यासारखं का आहे तुझा चेहरा? नवऱ्याबरोबर जातेस ना, मग धम्माल कर ना. मला माहीत आहे घरामध्ये तुला थोडी बंधनं आहेत आणि अर्जुनही खूप कामात असतो. मग तिथं गेल्यावर तो जरा रिलॅक्स असेल. माझा भाऊ ना थोडा रोमॅन्टिक आहे. तिथं गेल्यावर तू मॉडर्न कपडे वापर. आता मित्रांनो हे सगळं बोलणं ऐकून सायली मात्र खूपच घाबरलेली आहे. ते तिच्या चेहऱ्यावर पण दिसतंय. मग सायली म्हणते, मला जरा काम आहे, मी जाते. अस्मिता तिला म्हणते, अगं कुठं चाललीस? बस ना. तिथल्या सुट्टीचा विचार कर ना. अर्जुन एवढा एन्जॉय करेल की 2-3 ड्रिंक जास्तच घेईल. मग सायली खूपच घाबरते. अस्मिता सायलीला म्हणते, तिथे गेल्यावर तुला अर्जुनचं वेगळं रूप बघायला मिळेल. तुमचा हनीमून सॉलिड होणार आहे. तुम्ही येताना मम्मासाठी गुड न्यूज घेऊनच याल. आता मात्र सायली अस्मिताला काहीतरी सांगून रूमच्या बाहेर जाते. मग अस्मिता सायली गेल्यानंतर मनातल्या मनात म्हणते की कोणती बायको आपल्या नवरा खूप रोमॅन्टिक आहे हे ऐकून अशी रिॲक्ट होईल.
तर सायली या हनीमूनच्या निमित्ताने तुमचा खोटारडेपणा बाहेर येणार, असं अस्मिता म्हणते. आता मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये अर्जुन हनीमूनसाठी खूप काही शॉपिंग करून घेऊन येतो आणि ही शॉपिंग अस्मिता बघत असते आणि हे सायलीलाही ती दाखवत असते. असले कपडे पाहून सायली मात्र अर्जुनकडे रागाने बघत असते. उद्याच्या भागामध्ये खूप गंमत आहे. तर मग अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.